जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. काल संपली होती उभी की माझी स्वतःची आठवण. ज्यावेळेस माणूस स्वतःचीच आठवण विसरतो, त्याचे काय कसे कसे पद्धतीने तो विसरतो हे काल सांगितलं. म्हणून आता पुन्हा या खोलामध्ये काय आठवण द्या म्हणलं होतं. कोणती आठवण? परमेश्वर शक्तीकडे कर्तृत्व आलेले असते असं म्हटलं होतं. आणि ज्यावेळेस परमेश्वरी शक्तीकडे कर्तृत्व आलेलं असतं, बुद्धीमध्ये परमेश्वरी शक्ती, मनामध्ये परमेश्वरी शक्ती, म्हणून चालणं बोलणं सगळं सगळं परमेश्वरी शक्तीचं असतं. आणि त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व काही नाही, स्वतःचं मानवी बुद्धीचं काही नाही, असेल तर ईश्वरी बुद्धीचं आहे. आणि म्हणून त्याला फळही मिळालं तर ते निष्फळ होतं, निष्कर्म होतं कर्म जरी केलं तरी, आणि त्याला काहीही जन्म घ्यावं लागत नाही. कारण तो जे काही करतो परमेश्वरी शक्तीच्या जोरावर करतो, परमेश्वरी शक्तीच्या आधारावर करतो. म्हणून अर्जुना, त्याला कर्तृत्व असं उरत नाही. उदाहरणं दिलेत म्हणून आता बोलत नाही. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परब्रह्माचे संपूर्ण गुण त्या ज्ञानबुद्धियोगी महापुरुषाच्या ठिकाणी स्पष्ट दिसतात. तो शरीरधारी जरी असेल, त्याचं शरीर देवाचं शरीर जरी नाही बनलेलं असेल, मानवी जरी शरीर असेल, तरी त्याचा आतमधला संपूर्ण गाभा परमात्म तत्वानी बांधलेला असतो, परमेश्वरी शक्तीने युक्त असतो, तो परब्रह्म स्वरूप असतो. म्हणजे त्याचे चारही देह परमेश्वर शक्तीच्या मुशीतून निघालेत असं होतं. म्हणून त्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये येतात, म्हणून लक्षात घ्या. पण परमेश्वर आणि गुरुमध्ये द्वैत नाही, पक्क लक्षात ठेवा. जरी मानवी शरीर असेल, जरी तो माणसासारखा दिसत असेल, तरी ही ओवी सांगते की तनु त्याग केल्याशिवाय तो परमेश्वर असतो. आणि संपूर्ण परमेश्वरी शक्तीचे गुण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. असेल तर तो संन्यासी. परमेश्वरी शक्तीचे गुण काय? तो उदार आहे. उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती सकळ. ती परमेश्वरी शक्ती कशी आहे? उदार आहे. उदार नाही, उदार. आपण किती अपराध करतो, करोडो करोडो जन्म झाले आम्ही अपराध करतोय, लक्षात घ्या. हा जीव ब्रह्मचैतन सागरातून निघाला, परमात्म्याचा अंश आहे, आणि याला परमात्मा बनता येतं. लक्षात घ्या, परमेश्वराकडे 3 शक्ती असतात. एक स्वरूप शक्ती, एक गुणमयी शक्ती ज्याला माया म्हणता येईल. त्या दोन्ही माया, पण एक स्वरूप सिद्धी शक्ती असते आणि एक गुणमयी शक्ती असते आणि एक जीवशक्ती असते. परमेश्वराच्या महाजीव शक्तीतून आपला जीव विभक्त झाला आहे, म्हणून आपण परमेश्वराचे अंश आहोत. मग कोणी असं म्हणेल की आम्ही परमेश्वराचे अंश आहोत, मग आम्हाला का भोग? परमेश्वराला भोग नाही. लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम जी शक्ती आहे, गुणमयी शक्ती आणि स्वरूप शक्ती, ही आपल्याकडे नाही, जीवाकडे.
एक शक्तीने तो विभक्त झालाय, एक शक्ती घेऊन विभक्त झालाय. परमेश्वर चेतन आहे, जीव चेतन आहे, एवढीच समानता. पण बाकी समानता नाही. परमेश्वर विभू आहे, आपण लघु आहोत, लहान आहोत. परमेश्वर महान आहे, आपण लहान आहे. पण परमेश्वर अमर्याद आहे, आपण मर्यादा आहे. तो सिंधू आहे, आम्ही बिंदू आहेत. तो काही करू शकतो, आम्ही हेल्पलेस आहेत. तो महान सिद्धिधारी आहे, आमच्याकडे ते नाही. फक्त चैतन्य समान आहे, एवढाच काय तो गुण आहे. एक शक्ती परमेश्वराची, त्याच्यातनं आपण अंशद्वारे विभक्त झालो, बाकी नाही. पण परमेश्वराचे अंश आहोत आणि परमेश्वर स्वरूप होऊ शकतो. जीव काय? स्वरूप शक्ती जी परमेश्वराची आहे, ही परमेश्वराची स्वरूप शक्ती जी माया, तिच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, परमेश्वराच्या स्वरूप शक्तीवर. पण जी गुणमयी शक्ती आहे, गुणमयी शक्ती परमेश्वराची जी दुसरी माया आहे, गुणमयी माया, ती मात्र प्रभू कृपेने, प्रभू प्रेम मिळाल्यानंतरच कंट्रोल होते. म्हणून जीव मायाबद्ध व्हायचं आहे आणि मगच तो गुणमयी मायेचा कंट्रोल परमेश्वराची गुरुनी किंवा परमेश्वराने अफाट प्रेम दिल्यानंतरच ते कमी होतं आणि मग तो परमेश्वर बनतो. हा संन्यासी मायेचा कंट्रोल असणारा होतो. स्वरूपाधिक माया आणि गुणमयी माया हा गुणातीत होतो. या दोन्ही शक्तीच्या पार जातो आणि म्हणून परमेश्वर शक्तीचे गुण त्याच्यामध्ये यायला लागतात. मग कोणते गुण? आत्ता सांगितलं, उदारे प्रसिद्धे, जय जय ओ सिद्धे. परमेश्वरी शक्ती कशी आहे? जय जय ओ सिद्धे. येईल ओवी कधीतरी. उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती सकळ. जय जय ओ सिद्धे, जय जय ओ सिद्धे. अर्थ नाही सांगत मला, उदार सांगायचं. परमेश्वरी शक्ती उदार आहे. उदारे प्रसिद्धे. किती गुन्हे करतो तो आम्ही. आमचे करोडो जन्म झाले, करोडो जन्मामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामधून आम्ही फिरत आहोत. लक्षात घ्या, फक्त एकाच ब्रह्मांडामध्ये आहोत असं नाही. अनेक ग्रहावरही जन्म झाले असतील, अनेक ब्रह्मांडामध्ये जन्म झाले असतील. प्रत्येक अवतारामध्ये आम्ही काही ना काही असोत, नक्की असोत, फिरतोय. पण आम्ही विसरलो, प्रभूला विसरलो. तरी हा प्रभू बदला घेत नाही. कर्माचे फळ देतो, बदला घेत नाही. उदारे प्रसिद्धे. पण एक आहे, कर्म भोग प्रारब्धाचा भोगल्यानंतर तुम्हाला चॉईस दिलेला आहे. मानवी देहातच हा चॉईस आहे. आणि मानवी देहामध्ये तुम्ही जर फळ भोगत असताना प्रभूला नाही सोडलं तर प्रभू लेसर पनिशमेंट, कमी शिक्षा देतो. म्हणून त्याला उदार म्हटलंय. आणि म्हणून संन्यासी किंवा संत माणूस किंवा सिद्ध पुरुष किंवा सद्गुरू हा उदार असतो. किती गुन्हे केले म्हणजे, गुन्हे केले म्हणजे माफ होतात असं नाही, पण त्याला जाण आणि जिज्ञासाही तेवढीच पाहिजे, प्रचंड प्रेम पाहिजे, तर ते उदार रीतीनं ते माफ करू शकतात. उदारे प्रसिद्धे. पण निर्मळ मन व्हायला पाहिजे आणि हेच कठीण आहे. उदारता. किती माणसं बेकार आहेत, मारले जावेत तरी परमेश्वर पाऊस पाडतो, धनधान्य देतो, फळ देतो,
जगवतो, सगळं काही करतो. किती प्रसिद्ध आहे तो उदार. अशी उदारता संतांमध्ये आली तर तो आहे. शिक्षा करेल पण माफही करेल. उदार हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर दया, क्षमा, शांती, करुणा, आनंद, प्रेम, सहानुभूती, सहकार्यता, सेवावृत्ती, किती सांगू गुण. परमेश्वर अनंत गुणाचं भांडार आहे. हा परमेश्वर स्वरूप ह्याच तनुत्यागे विन सगळ्या देवाचे सगळे सत्वगुणी सर्व गुण याच्यामध्ये ट्रान्समिट होतात. कोणाचाही मत्सर नाही, कोणाचाही द्वेष नाही, कोणावरही राग नाही, कोणावरही लोभ नाही. असा तो वागतो. तर तो संत, तर तो साधू, तर तो संन्यासी. ऐसे तनु त्यागे विण, कारण अफाट तपश्चर्या झालेली आहे. मागच्या ओव्यात सांगितलं किती तपश्चर्या करावी लागते. तितकी तपश्चर्या झाली पाहिजे तर तो संन्यासी. आणि फक्त ड्रेस घातलाय आणि पिठावर जाऊन बसलाय एखाद्या, काही केलं नाही, साधा जप करतोय, कुंडलिनी जागृत नाही, प्रचंड तप नाही. लक्षात घ्या, कमीत कमी 8-8 घंटे रोज 12 वर्ष, रोज 8 घंटे 12 वर्ष, आणि बाकीच्यांनी रात्रभर बसून जर व्यवहार असेल तर. त्याशिवाय संत पण नाही, त्याशिवाय संन्यासी नाही, त्याशिवाय सद्गुरू नाही, त्याशिवाय काही नाही. विसरून जा. अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त. पण तो योगयुक्त पाहिजे. योगयुक्त म्हणजे अखंड अनुसंधान त्याला साधलं असेल आणि तेही सहज गत्या. मागच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रयत्न नाही करायचा. इतकं शरीर शुद्ध पाहिजे, अटकाव कुठेच नाही, आणि इतकं सामर्थ्य पाहिजे अंगामध्ये. त्याच्याकरता फार कमीत कमी बोलावं बरं. मौन. जितकी शक्ती प्रिझर्व कराल तितकी चांगली. बड 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 जे सारखे करत असतील ना, समजायचं त्यांच्याकडे शक्ती नाही. तोंड फुटेपर्यंत आणि लोकांचे कान फाटेपर्यंत, हा तोंड फुटेपर्यंत बोलतो आणि त्याचे शेवटी कान फाटून जातात ऐकणाऱ्यांचे. यांच्याकडे काही नसतं, काही नसतं. योगयुक्त बनतात त्याला. जीवाचं शिवाशी ऐक्य होतं, त्यावेळेस तो संन्यासी होतो. अखंड ऐक्य. अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुकाराम. अखंड ऐक्यास पावलो. तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी त्या ठिकाणावर निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी घर बांधलंय आणि अखंड ऐक्यास मी पावलोय. योगयुक्त याला म्हणता येईल. हा काय, निराभासी पूर्ण झाले समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्य, जीव आणि शिवाचं अखंड ऐक्य. योगयुक्त कशाला म्हणता येईल माहिती आहे? हे उदाहरण अनेकदा सांगावं लागेल. कबीरांनी आपल्या दोह्यात त्याचं वर्णन केलंय. दोहा पूर्ण पाठ नाही. एक पनिहारी बाई घागर घेऊन चालते
भक्ती ऐसी करो असं ते सुरुवातच आहे त्याची. भक्ती ऐसी कीजिए. हां, भक्ती की सुधी ऐसी करो की जिन पनिहारी काय की घागर घेऊन पाण्याला गेलेली ललना कशी जाते माहिती आहे? पूर्वीच्या काळी 4-5 घागरी घेऊन जायच्या. आता एक घागरच उठत नाही, ती गोष्ट वेगळी. पूर्वी जायच्या म्हणे. तर डोक्यावर एक मोठी घागर, त्याच्यावर एक घागर, त्याच्यावर एक घागर, 3 घागरीवर पाण्याने भरलेल्या, बगलेत एक घागर. लक्षात घ्या, एखाद्यावर दुसरी घागर दुसऱ्या बगलेत, नाही तर पोरग ताणूलं. मुलगा एका बगलेत, एका बगलेत पुन्हा घागर, 3 हे. त्यानंतर पायवाट, यमुना तीर किंवा गंगा तीर किंवा काय ओढा तीर, नदी तीर, तिथून निघायचं. दुधना तीर, गोदा तीर, तिथून त्या निघायच्या, आपल्या घरी यायच्या. त्यावेळेस पाऊलाट असे. आणि पाऊलाट म्हणजे काही सडकही नसे, कुठेतरी खाच, खळगे, दगडं असे पडलेले, काटे कुटे. आणि बरोबर पुन्हा दुसऱ्या पनिहारिणी, पाणी आणणाऱ्या स्त्रिया. मग ती चालत असताना काय करते? एकीकडे बोलते. लक्षात घ्या, पण बोलत असताना तुझी सासू अशी, माझी सासू अशी, काय असेल ते, तुझं बरं बाई काय, आणि परफेक्ट अगदी बोलते. बोलताना एकीकडे बाईच्या बोलण्याकडे लक्ष आहे, एकीकडे ती काय बोलते याचं लक्ष आहे. लक्षात घ्या, एकीकडे वर घागर कुठलंही बॅलन्स आउट होत नाही हे लक्ष आहे. फटकन असं पडलं असं नाही. एकीकडे पायाकडे चालताना लक्ष आहे, कुठे ठेच लागू नये. मुलाकडे लक्ष आहे आणि दुसऱ्या घागरीकडे लक्ष आहे. किती ठिकाणी विखुरले लक्ष. आणि बोलते, चालते, बॅलन्स आउट होत नाही. असं ज्याला जमलं तो व्यवहार करू शकतो, तो संत. त्याला योगयुक्त म्हणतात. योगातलं एक क्षणभर, एक सूतभर बॅलन्स आउट होता कामा नये. गुरु किंवा देव स्वप्नातही बाजूला सरकता कामा नये, 1 सेकंदाकरता. योगयुक्त. मग गुरु असेल, नाहीतर मग कोणी म्हणेल मार्गदर्शक आहेत आमचे गुरु. पर मार्गदर्शक चालेल, ज्यांच्यावर शिक्के मारले ते. गुरु असो किंवा परमेश्वर असो, 1 सेकंद आजूबाजूला जाता कामा नये. आणि व्यवहार तर परफेक्ट झाला पाहिजे. दुसरं उदाहरण कबीरजींनी दिलंय. नाग कुरंग समान, म्हणजे नाग असतो, ते बीन वाजवत. बीन, नाचे नागिन बाजे बीन, तो डुलत असतो. त्याला धरल्या जातं. किंवा कुरंग म्हणजे एखाद्या वेळेस असंही ते हरिण असतं, ते बीन वाजून ते बिचारं हे होतं, डोलतं. आणि फाशी पारधी त्याला धरतो. बाण जरी मारल्या गेला एखाद्या वेळेस पारध्यांचा, तरी तो ऐकत असताना त्या बासरीचं जे मधुर स्वर आहे ना, त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. लक्षात घ्या, फार सुंदर उदाहरण आहे दुसरं, की हरणाला बाण मारल्यानंतर मरत असताना देखील तो बासरीचा स्वर, तो पारध्याचा सोडत नाही, ऐकतो. संपूर्ण लक्ष त्याच्याकडे. म्हणून व्यवहारात फेल होत असताना, मरत असताना, जगत असताना तो परमेश्वरी स्वर
स्वप्नातही जाऊ नये. भक्तीची पराकाष्ठा सांगतोय. हे योगयुक्त शब्द आला म्हणून सांगत चाललोय. संताच्या लक्षणामध्ये येईल हे नेहमी, कारण चपखल उदाहरणं आहेत आणि ते कबीरांचे आहेत. अप्रतिम उदाहरण आहे. दुसरं त्यांनी एक उदाहरण दिले कबीरांनी, ते दोहे काढावे लागतील. अर्धे अर्धे तेच, कारण पुन्हा कधी लक्षात आपलं नसतं, वाचलेले कधीतरी संपलं. एक उदाहरण असं आहे कबीरांचं. कंगाल माणूस असतो, कंगाल, आणि त्याच्याजवळ थोडंसंच असतं, आणि इतक्या गर्दीमध्ये त्याचं संपूर्ण लक्ष त्या छोट्या पाकिटीवर असतं आपल्या. कारण बिचारा कंगाल, आधीच काही नाही, काय 2-4 रुपयाचा खुर्दा असेल, इतका जपतो तो जीवापाड. तशी आत्मशक्ती जपली पाहिजे जीवापाड, कंगाल म्हणून. आणि आत्मशक्तीची उधळण होताच कामा नाही, त्याला योगयुक्त म्हणतात. कामात नाही, क्रोधात नाही. अरे क्रोधात तुम्ही जर उधळले गेले ना, तुमचे ते समाधी क्षण, तुमचं सामर्थ्य, कामविकारामध्ये तुम्ही उधळण केली, बडबडीमध्ये उधळण केली, लोभामध्ये केली, मत्सरामध्ये केली, हेवाद्याव्यात केली, संपलं. इतकं जपलं पाहिजे. कबीरांनी सुंदर सांगितलं. अचानक आठवलं की कबीर किती योगयुक्त असा असावा, तर त्याला म्हणतात योगयुक्त. असा ज्याचा व्यवहार असेल. अरे टेन्शन येऊ की काही हो, प्रभू विसरताच कामा नाही. देवा मी नाही सोडणार. एखाद्या वेळेस देवा कमी पैसा दे रे, घेऊन जा माझा पैसा, पण मला तू हवायस. तुझी आठवण मी विसंबू नये असं कर, ही शक्ती दे. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. विसर पडता कामा नये, याला योगयुक्त म्हणतात. असं योग आपण आहोत का? नाही तर अर्धवट राहणार आहोत, हे मात्र नक्की, बिलकुल नक्की. स्वतःशीच कम्पेअर करा. आपण कुठे आहेत? दैवी गुण आहेत का? त्यासाठी परमेश्वरावर आणि गुरुवर शिकायत देखील नको हो. नो शिकवा, नो शिकायत, काही नको. इतकं त्याला योगयुक्त राहावं लागतं. आणि सगळे दैवी गुण आपल्यात असले पाहिजे जे देवामध्ये आहेत. जर थोडी मानवी आसुरी गुण जर आले, संपलं. आपण संत नाही. एरवी आणि काची परी, तोही एक शरीरी, अशेषई व्यापारी वर्तत दिसे. एरवी आणि काची परी, तसे पाहिले तर इतर लोकांप्रमाणे तोही एक शरीरधारी असून सर्व इंद्रियांनी सर्व प्रकारची व्यवहार कर्मे करीत असलेला दिसतो. टिप्पा. बुद्धी आत्म्याच्या राजधानीत राहून शरीर साम्राज्याची कर्मसूत्रे हलविण्याची प्रेरणा ज्ञानशक्तीच देते व ज्ञानेंद्रियाकडून कर्म करून घेते. यावरून सहज कळेल की सर्व व्यवहार मनबुद्धी अहंकार रहित योगयुक्तीने होतो. ही बुद्धी आत्म्याच्या राजधानीत राहते आणि आत्म्याच्या राजधानीत राहते, त्यामुळे सगळे आदेश बुद्धीकडून जे येतात ते आत्म्याचे, परमेश्वराचे असतात. ऑल ऑर्डर्स सेक्रेटरीने जरी दिले तरी राज्यपालाचे ऑर्डर असतात किंवा राष्ट्रपतीचे असतात. आणि ज्ञानशक्ती प्रेरणा देते. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाकडून कर्मे करून घेते व सहज कळेल की व्यवहार म्हणून स्वतःचं मन बुद्धी अहंकार नाही, कारण अहंकार जिरलेला असतो, त्याशिवाय बुद्धी आत्मसागरात जातच नाही. अहंकार नाही, मी पण नाही, कर्तृत्वाची भावना नाही, काय नाही, राग नाही, लोभ नाही, सगळं परमेश्वर झालाय.
अशी लक्षणं असेल तर तो संत, तर तो संन्यासी. म्हणजे आपल्याला काय काय व्हायचं ते सांगतोय. कोणत्या लक्षणाने युक्त व्हायचं भगवान सांगतायत, आपल्यासाठी सांगतायत. असं का अर्जुनाला सांगितलं मग झाला का नाही तो? अशासाठी नाही, आपल्यासाठी हे सगळं. एरवी आणि काची परी तोही एक शरीरी अशेषही व्यापारी वर्तत असे. तसे पाहिले तर इतर लोकांप्रमाणे तोही एक शरीरधारी असून सर्व इंद्रियांनी सर्व प्रकारची व्यवहार कर्मे करीत असलेला दिसतो. तसा तो शरीरधारी आहे. कारण मागची ओवी, तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. तनु त्यागल्याशिवाय तो परमेश्वर आहे. मानवी देहातला तो परमेश्वर आहे, तो तीर्थंकर आहे. आणि सर्व व्यापार करीत असेल, खात असेल, पीत असेल, झोपत असेल, सगळ्यासारखं बडबड करीत असेल, व्यापार करीत असेल, व्यवहार करीत असेल, तरी त्याची बुद्धी आत्मयुक्त झाल्याने त्याला काही बाधत नाही. तो संत आहे. तोही नेत्री पाहे. व्यापार केला तरी कन्फ्युजनमध्ये येऊ नका. हा तर व्यापार करायला आपले साच्यात ढळलेला आहे. ज्ञानेश्वरीचा भक्त संत असा नाही. रामकृष्ण देखील पुजारी होते, लक्षात घ्या. पगार मिळत होता, मंदिरांचे पुजारी होते. पण आपल्या एक कल्पना आहेत, ड्रेस कसा असावा. मग आपल्या डोक्यात परमहंस असतो, रामकृष्ण परमहंस असतात, नाही विवेकानंद असतात, नाही स्वामी रामतीर्थ असतात, नाही एखादा अजून कुठलं तरी असतं. आपल्या डोक्यातच वेगळं असतं. आणि मग आपण ती फिल्म याच्यात टाकतो. आपल्याला समजा रामकृष्ण परमहंसासारखं टाकलं, हे आहेत नाहीत, मग हे कसे काय. मग रामकृष्ण काय करत होते? आरती करीत असताना जगदंबा प्रगट होत होती. यांचं तर काही आरती नाही, पारती नाही, काय आहे यांचं, काही नाही. अशा शंका कुशंका रसातळाला नेतात. म्हणून म्हणत असतो, तुम्हाला काही व्हायचं नाही. रामकृष्ण व्हायचं नाही, राम व्हायचं नाही, कृष्ण व्हायचं नाही, ज्ञानेश्वर महाराज व्हायचं नाही, बाप्पासाहेब व्हायचं नाही, मोदीजी महाराज व्हायचं नाही. तुम्हाला तुमच्याच सारखं व्हायचं. त्यांचा ड्रेस घेऊ नका, त्यांचा वेश घेऊ नका. त्यांनी काय काय कर्म केले तसे त्या पावलावर पाऊल ठेवू नका. हां, सामर्थ्य कसं मिळवलं त्याची उपासना फक्त करा. फक्त उपासना करा. डोक्यात काढून टाका की मला ज्ञानेश्वरांसारखं व्हायचं आहे. नो, मला रामेश्वर सोमाणीच व्हायचं आहे. मला चंद्रशेखर गाडगीळ देखील नाही व्हायचं. मग चंद्रशेखर गाडगीळ असे वागतात, आपणही असं वागू. नो, नाटक, नाटक नाही. सहज भाव प्रगटला पाहिजे. जे होईल होईल, काय होईल होईल माहीत नाही, काय आपलं होईल पता नहीं. हमें तो सिर्फ चलना है, गाते चलना है, गाते जाना है, साधना करना है, कुछ भी नहीं करना. जो होगा होगा, जो मिलेगा मिलेगा. मला तसंच व्हायला पाहिजे? नो, मला जे होता होईल तेच मला व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून गुरुनी ड्रेस घातला म्हणून आपण घालतो, आपण त्याला वर्ज केलेलं आहे. ओशोनी घातले, जी टोपी ओशोनी घातली, सध्या ओशोंचे सगळेच ती टोप्या घालतात. त्यांचे शिष्य टोप्या, ते तिघ जण जेत ना, ती बाई देखील टोपी घालते, काश्मीरी अशी लांबलचक. नाही, म्हणून उद्या मी घालतोय तसे ड्रेस न, बाप्पासाहेबासारखा मी नाही घातला, आणि मोदीजी महाराजसारखा बाप्पासाहेबांनी घातला नाही घालायचं. आणि उद्या सर असे घालत होते की मग आपणही घालू ते बूट, तसं टाईपचं बुशर्ट. नो,
बरनोडा घाला ना तुम्हाला आवडत असेल तर, काही हरकत नाही, काही नाही. म्हणून मी कुठल्याही ड्रेसला बंधन नाही. ऑल फॅशन्स. संतबाई म्हणजे तिला मोठा टिळा, 2-2 कुंकू, बाया कुठं गेल्या की लगेच दुसरं एक कुंकू तिचं कपाळ खराब करायला तुळजाभवानी करून टाकतात. सगळं काय काय करायचं वाटोळं, म्हणजे ती संत दिसली पाहिजे. नाही, त्या गंधाचा संबंध नाही, त्या मंगळसूत्राचा संबंध नाही, कशाचा. एखादी नाही घालणार मंगळसूत्र, नाही घाले, कशाचं बंधन नाही. मला माझ्यासारखं व्हायचं, मला तुकारामही नाही व्हायचं. त्यांनी सांगितलं ना, बुक्का लावा, पंढरीला जायचं तर बुक्का लावा, गंध लावा, गोपीचंदनाच्या उटी, असं वर्णन आहे तुकारामाने. वारकरी कसा असावा, लगेच गोपीचंदन. म्हणून आपलेही लोक ज्यावेळेस मंदिरातून बाहेर येतात त्यावेळेस ते लोक पैसे घेऊन लावतात ना, असं मुंडकं करतात. नाटक नाही का? घरी लावता का तुम्ही? नाही. मग तिथे कशा करता? देवा पाय, गोपीचंदनाची उटी, तुळशीच्या माळा, तुकारामांचं वर्णन आहे. म्हणून तुळशीच्या माळा गोपी, त्याने लिहिलंय म्हणून तुम्ही घालायला पाहिजे असं नाही. ड्रेस वेश त्या काळातली एक फॅशन म्हणून दिली, ती लगेच अनुसरावी असं नाही. सध्या तर 1-1, 2-2 वर्षात फॅशन बदलायल्या. काही दिवसांनी 10-15 वर्षानंतर साड्या मिळतील की नाही शंका आहे. तुम्ही समजा वर गेले साडीवाले, आज धोतर मिळत नाही म्हणतात. काही दिवसांनी काळ्या टोप्या मिळत नाहीत. नाही मिळाल्यावर काय करणार? आणि उद्या पॅन्ट गेली आणि बरनोडा चाली, मग घालायची की नाही? का 2 बरनोडा शिवायच्या म्हणजे 1 पॅन्ट? फॅशन आहे. कोणासारखं नाटक नको. याला जसं राहायचं तसं राहील. मग गुरु तसा राहतो म्हणून शिष्य असा राहावा नाही. त्याला जसं राहायचं त्याने राहावं. हा फक्त एक सभ्य दिसला पाहिजे, नाही तर कार्टूनसारखं बस तेवढंच. एक की काय कार्टून दिसू नये. तोही नेत्री पाहे. ज्ञानेश्वरांनी कुठे ड्रेस वेश दिलेला नाही आहे, कुठली ओवी अशी नाही आहे. म्हणून हे सांगत चाललो आहे. गुरुला शेंडी असली की सगळे शेंडी शिष्य बांधतात. चैतन्य महाप्रभूचे सगळे शेंडीवाले, गंधावाले. आणि गंध इथून आहे बरं का, नाकातपासून. मी म्हणलं इथून का नाही? तोंड उघडं ठेवायचं तेवढंच, इथून काही गरज. पण ते करत होते म्हणून आम्ही करायचं. आणि ते चप्पी गोटा, यांची चप्पी गोटा. अरे त्यांचं सामर्थ्य कुठं होतं? चैतन्य महाप्रभूंचं काय सामर्थ्य होतं? सामर्थ्य गेलं, ड्रेस वेश उचलला. म्हणून ड्रेस वेशाला आपण तिलांजली दिली. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परिते तिचा सर्वता नोहे, नवल देखे. वा. तोही नेत्री पाहे. तो सिद्ध ज्ञान बुद्धी योगी देखील अयोगी लोकाप्रमाणे डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकत असतो, पण त्या व्यवहारात मनोबुद्धी अहंकार मुळीच नसते. आश्चर्य पहा. तोही नेत्री पाहे, पश्यन श्रवणन जिग्रन स्पर्शन प्रलपन. काय सगळे शब्द आहेत त्याच्यावर त्या उभ्या आहेत. ह्या श्रवणी ऐकत आहे, तो ऐकतोय. तुम्हाला वाटतं ऐकतायत ते, पण त्यांचं लक्ष प्रभुचरणाकडे. जशी ती पणिहारी करते, आपल्याला वाटतं तिथं बोलत चालली, ती पाहत चालली, पण तिचं सगळं लक्ष तिकडे.
जशी एखादी बाई पाळण्यातलं एखादं लेकरू असतं. सुगरणबाई आताच्या सुना नाही. आताच्या सुना चहा करायला सांगितलं तर 15-20 मिनटं अर्धा तास चहाच येत नाही. आणि मग आपण लक्षात देऊन पाहावं काय चाललंय. ती बघून पाहते आधी, बघून किती कुठे, मग ती साफसूफ आहे का नाही, मग ती ठेवते, मग काड्याची डबी पाहायला कुठे जाते का, सगळं काही जवळ काहीच नसतं जाग्यावर. नंतर दूध कुठे ठेवलं, मग पाहायचं, मग पत्ती कधी टाकायची, असं करीत करीत स्वयंपाक तसाच राहतो. आणि चांगल्या ज्या बाया असतात ना, चांगल्या म्हणजे दिसायला नाही, ज्यांचं एक लक्ष एक ॲट ए टाईम सगळं करतात. एकीकडे पाणी नळाचं असेल तर ते भरताना त्या बकेटीकडे लक्ष, एकीकडे दुधाकडे लक्ष, एकीकडे हे करत असेल, भाजी चिरत असेल त्याच्याकडे लक्ष, एकीकडे पोराकडे लक्ष, एकीकडे दूध तापत ठेवलं असेल तिकडे लक्ष, चौफेर लक्ष, आणि इकडे बोलत देखील असते त्या भांडेवालीशी. हां काय म्हणल्या तुम्ही, कुठे गेली ती पोरगी पळून, आणि सगळीकडे लक्ष असतं. असं सगळं चौफेर लक्ष असतं. आणि पुन्हा आपल्या पोराकडे असतं. उठतं का, उठतं ते पोरगे, असं पूर्ण लक्ष असतं. श्रवणीय ऐकत आहे म्हणून तो ऐकताना दिसतोय, परिपूर्ण ऐकणं. जसं ऐकताना कालच सांगितलं उदाहरण, कोणाचं सांगितलं, प्रत्येकजण असं पाहायला, आम्हाला काय माहीत कोणाचं सांगितलं, आम्ही तर आमच्या समाधी अवस्थेमध्ये होतो ज्यावेळेस तुम्ही बोलत होता. अरे गौरांग महाप्रभू, एक पंडित 100 श्लोक संस्कृतचे रचना करून घेऊन आला आणि ऐकवलं आणि म्हणाला 35वा श्लोक माझा कोणता आहे, 40वा कोणता आहे, फाडकन यांनी म्हणून दाखवायचा. शेवटी म्हणले तू थांब, मी सगळंच म्हणून दाखवतो, पहिल्यापासनं अखेरीपर्यंत श्लोक म्हणून दाखवले. किती परमेश्वर उतरला बुद्धीमध्ये. म्हणून ऐकत आहे पण ईश्वरीय बुद्धी तू लक्षात घ्या, सगळं अब्सॉर्ब होतं. आम्ही ऐकतो, आमच्याजवळ काहीच नसतं. आमचं ऐकणं म्हणजे असंच आहे, तुम्ही बोलले का, अच्छा आम्ही एवढंच ऐकलं की तुम्ही बोलत होते, पण कानावर काय ऐकू येत नव्हतं. ती बाजूची आहे ना, ती खटखट 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 करीत होती आणि त्याच्यामुळे आमचं लक्षच नव्हतं. आपलं सगळं असंच आहे, आपण दुसऱ्यावर ढकलतो. आता मी त्या बाईबरोबर बसणार नाही शेजारी, आणि मधून मधून ती मला बोलायची. तेही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परितेथीचा सर्वता नोहे, नवल देखे. नवल पहा, तो जरी ऐकत असेल तरी तो समाधी अवस्थेतच राहतो, परमेश्वराच्या चरणी पहुडलेला असतो. त्या बाई पनिहारी बाईसारखं. फार छान उदाहरण आहे, एका वाक्यात सांगितलं म्हणजे पटकन लक्षात राहावं. मधून मधून उदाहरण सांगत जाऊ म्हणजे पूर्ण होईल. स्पर्शासी तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे, अवसरो चित्त बोलणे, तयाही अथी. वा. स्पर्शासी तरी जाणे, त्याला स्पर्श कळतो. स्पर्शासी तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे. याचा डीप अर्थ आहे आणि वरचाही अर्थ आहे. गर्भित अर्थ आणि लाक्षणिक सर्वसाधारण अर्थ. लाक्षणिक अर्थ. स्पर्शासी तरी जाणे, वैराग्य जरी असेल त्याला स्पर्श कळतो.
तुमचा स्पर्श त्याला झाला, पायाला हात लावला नाही, अजून कशाला, त्याला कळतो. किंवा त्याचा स्पर्श झाला तरी त्याला कळतो हा माणूस कसा आहे. हे तर तुम्हालाही कळू शकतं. एखाद्या वेळेस आपण हस्तोल्लंघन करतो, लगेच वाटतं की उगीच आपण हस्तोल्लंघन केलं, पटकन कधी वापस घ्यावं. काही काहींना स्पर्श सारखा करू वाटतो. आता तुम्हीच पहा, तुमच्याशी कोणाला स्पर्श जास्त, कोणाला वाटतं की आपल्याला स्पर्श करावा. काही लोक पहा गळ्यात पडतात, काही लोक हातात हात घालून चालतात, स्पर्श चांगला आहे. आणि काही लोक हातात हात घातला तरी झटकून टाकतात, तू जा, नको वाटतं स्पर्श. स्पर्श कळतो. पोरीला कळतो, पोरांना कळतो, बायकोला कळतो, मित्राला कळतो, बापाला कळतो, दुश्मनाला कळतो. ह्या स्पर्शात काय? हवासा वाटला. काही काहींना पहा, सारखे स्पर्श योगधाममध्ये काही बायांना स्पर्श करतात आणि काहींच्या जवळच जात नाही. हे तर किरणांचा प्रभाव आहे. आणि आपली सत्वगुणता, आपल्यामध्ये असणारे ईश्वरीय गुण त्या स्पर्शातून प्रवाहित होतात, हे लक्षात घ्या. स्पर्शातून प्रवाहित होतात. स्पर्शासे तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे, तो नाकाने सुगंध घेतो पण तो तेथीचा नसतो. नाकाने सुगंध घेतो पण त्याच्यात नाही रमत आपल्यासारखं. वा वा, कुठून आणलात? तर बस ते अत्तराकडेच एक घंटाभर. कुठून आणलंय फूल? तो करतो पण तिथे नसतो. हे त्याचा परिणाम अनुभवात काय घडतो हे अजून सूक्ष्म सांगतो. ओवीचा भाव तितका स्पष्ट नाही पण इथे सांगून जातो. स्पर्शामध्ये प्रेम जागृत होतं असं आपलं संशोधन आहे. आणि म्हणून त्या पायाला गुदगुल्या करा असा एक आपण प्रयोग दिला आहे. मुलींनी मुलीशी करावं, पुरुषांनी पुरुषाचं करावं. प्रयोग पूर्ण स्पष्ट सांगत नाही, असं आपण मुद्दाम सांगितलं की त्याच्यात अहंकार लीन होतो, चेतनाशक्ती जास्त जागृत होते, मन शांत होतं आणि अतिरेकी झालेल्या वासना शमन होतात. अतिरेकी झालेल्या वासना शमन होतात. एक्सेंट्रिकता संपते. अजून काही गोष्टी पण दुसरा एक भाग आहे त्याच्यात. ज्याचा स्पर्श गोड वाटला तेच खरं. सगळ्यांचा स्पर्श करून घेतला तर ही अनुभूती येईल हे खोटं आहे. पुन्हा सांगतोय, सगळ्यांचे स्पर्श सारखे नसतात. पुन्हा नको वाटेल काहींचा. जरी प्रयोग असेल तरी नको वाटेल. यांचा स्पर्श हवा वाटतो, सहज स्पर्श हवा वाटतो. पुन्हा सुगंधाचे दोन प्रकार. हे परिमळ घेतील पण हे ज्याला स्पर्श करतील त्याच्यामध्ये एक सुगंध निर्माण होतो, हे लक्षात घ्या. म्हणून उदाहरण मी एकदा सांगितलं होतं की राधेच्या अंगाला
सकाळी यमुना तीरी स्नान करत असताना ज्या कमळाला राधेचा स्पर्श झाला, ते कमळ ज्यावेळेस भगवंताच्या अंगाला लागलं, समाधी उतरली आणि रडायला लागले आणि सुगंध घ्यायला लागले. उद्धव म्हणतो, भगवंता कमळ आहे, रडायला काय झालं? अरे नाही रे, राधेच्या अंगाचा सुगंध येतोय ह्या फुलाला, ह्या कमळाला सुगंध येतोय आणि तो सुगंध मी घेतोय. संतांच्या अंगाचा स्पर्श ज्या वस्तूला, ज्या पदार्थाला, ज्या विषयाला होतो, त्याच्यामधनं एक गंध निघत असतो. म्हणून ज्या साधकामध्ये गंध निघत असेल, सुगंध निघत असेल, समजावं थोडी बहुत साधना चांगली चालली आहे. या खुणा सांगत चाललोय, त्या कुठेच लिहिलेल्या नाही. मधुगंध प्रगटतो. नवरा बायकोला तर फार लवकर समजेल. नवरा आणि बायकोना स्पर्श करताना ताबडतोब कळतो की नवऱ्याचा स्पर्श पाहिजे की नको. त्या स्पर्शातनं एक सुगंध जर निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये आपण भुलून गेलो. लक्षात घ्या काय म्हटलं. काही मुलं जे निर्मळ मनाची असताना त्यांचं चुंबन घेताना त्यांच्यामधनं एक सुगंध येत असतो, एक सुगंध येतो. तो असेल तर समजायचं निर्मळ मन आहे. ज्यांच्या स्पर्शातनं एक सुगंध आहे, ओठातनं सुगंध निघतो. ओठाला तुम्ही जर स्पर्श केला तर गोड असा सुवास येतो, त्याच्यातनं सुगंध येतो. वाटतं गोड खाऊन आले का? नाही, मधुगंध ज्याला म्हणता येईल. आणि माधुरी भक्ती, ज्यावेळेस ही भक्ती प्रगटते त्यावेळेस सगळा सुगंध प्रगटत असतो. हे लिहिलेलं कुठेही नाही आहे, पण लोकांना अर्थ कळाले नाही. माधुरी भक्ती, मधुरा भक्ती ज्याला म्हणता येईल, मधुरा भक्ती, मधुरा भक्ती झाली. अरे काय झाली? प्रत्येक याच्यात फरक आहे. प्रेमामध्ये प्रत्येक याच्यात फरक आहे. जशी स्टेज तसा अनुभव. नुसतं प्रेम शब्द उच्चारला म्हणजे सगळं होतं असं नाही. पण तुमच्याही मनात कोणाला प्रेमाने स्पर्श करा, त्याला कळतो तो. बराच वेळ तो तुमचा हात हातात घेईल, नाही तर लगेच नमस्ते टाटा. लक्षात घ्या कसे अनुभव सांगतोय. तुम्ही तुमचं पहा. आता काही बायांना काही बायाजवळ बसूच वाटत नाही. आता ते स्पर्श तर पुन्हा लांब राहिला. दोघांची घाण किरणं एक दुसऱ्याला टक्कर देत असतील, काय सांगावं. तोही नेत्री पाहे नाही स्पर्शासी तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही अथी. तो नाकानी सुगंध घेत असेल. खरं सांगू, ज्यावेळेस तो साध्या फुलाचा सुगंध घेत असेल त्यावेळेस त्याला दिव्य प्रभूच्या चरण स्पर्शाचा सुगंध येत असेल, म्हणून तो तिथे असतो. लक्षात घ्या काय म्हटलं. भगवंत सुगंध घेत आहेत, राधेच्या अंगाच्या कमळाच्या स्पर्शाचा सुगंध घेत आहे. म्हणून गुरुनी फुलं दिले तो लोक लगेच आम्ही नाकाला लावायचो. बाबासाहेब सांगायचे, अरे नाकाला लावित असतात, आम्ही आपला हार असं नाही, तसं नाही म्हणले, असं नाकाला लावायचा, तो गंध येत असतो. असेल तरी
लक्षात घ्या, मधुगंध प्रगटतो, अनुभव प्रगटतात. आता अर्थ कळायले बाप्पासाहेब सांगत होते त्याचे, कारण अनुभव आल्याशिवाय कळतच नाही ना. अवसरोचित बोलणे तयाही अथी. कधी बडबड करा असं नाही आहे. अवसरोचित म्हणजे योग्य असेल, उचित असेल, आवश्यक असेल त्याच वेळेस बोलायचं. आपण तर करमलं नाही की कोणाकडे जाऊन बसतो, काय झालं करमत नव्हतं, म्हणलं चलावं तुमच्याकडे, बड बड बड, आणि ती समजा मौन धारण केलेलं असेल, उगंच आले, टाईमही खराब झाला, ती बडबड करायला आलेली असते. अवसरोचित बोलणे योग्य असेल तर. सॉक्रेटिसकडे एकदा सांगितलं होतं तुम्हाला, एक मित्र गेला त्यांचा, सॉक्रेटिस लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत होते. सॉक्रेटिसला म्हणाला, अरे एक छान घटना घडली, मी तुला सांगतो. त्यांनी लगेच थांबवलं. नंबर 1, ती घटना सत्यावर आधारित आहे का? नंबर 2, तू स्वतः पाहिली आहे का, आय विटनेस का ऐकिवे? आणि नंबर 3, मला सांगणं आवश्यक आहे का? तर पुढे बोल. आता सत्यही असू शकेल, ऐकीव असली तर ऐकणार नाही. आय विटनेस तू आहेस का, आणि मला सांगणं आवश्यक आहे का? माझा टाईम का खराब करतोस? अवसरोचित बोलणं याला म्हणतात. आवश्यक आहे का? काय बाया जे फोन घेतात बोर झाल्या की, काय चाललं, आज मी भाजी केली पहा, बरोबर नाही झाली तुझी, अर्धा घंटा फोन ठेवत नाही. मला वाटलं काही बिझनेस स्टॉक एक काय, काही नसतो तो. भाज्यांचा स्टॉक, चपात्यांचा स्टॉक, मोलकरीनं आली नाही तो स्टॉक, सगळे असे स्टॉक असतात. अर्धा तास बाई फोन सोडत नाही. आणि भाषण द्या म्हटलं तर त्या बायांना मुद्दा म्हणलं मी, तुम्ही भाषण द्या, 1 मिनिट टिकत नाही. मग आता असं करू, फोनवरच त्यांना भाषण द्यायला होतं. मी जे कॅसेट, आपण आता कॅसेट घ्यायला होत, मग त्या बायांना म्हणायचं, तुम्ही फोन बर्ड आहात ना, फोन बर्ड, तर फोन बर्डनी आपण फोनवरून सगळ्यांनी ऐकायचं त्यांचं प्रवचन. निदान अर्धा तास तर बोलतील की नाही. खरंच करायचा हा प्रयोग आता सुचला. अवसरोचित बोलणे, योग्य असेल तर बोला, उचित असेल, आवश्यक असेल बोला, नाही तर नाही. गच्च बसा ना, काय होतं. घरात कोणी बडबड करत असेल तर प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे असं नाही, गच्च बसायचं, फक्त पाहायचं. त्यांना म्हणा, तुम्ही तुमचं एक्झॉस्ट व्हा, आम्हाला शांत राहू दे. अवसरोचित बोला, आगाऊ बोलू नका. आहाराते स्वीक, नाही तर मौन असतो, नाही तर मौन. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी, निधीजे सुखे. तो आहार घेतो, मलमूत्र इत्यादी ज्या टाकावायच्या क्रिया असतात त्या करतो, झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. खुर्चीवर मी झोप घ्यायला सांगितलं आहे, पण सारखं खुर्चीवरही नाही, 2-3 घंटे तुम्ही पसरा देखील गादीवर. तो आहार घेतो, मलमूत्र इत्यादी ज्या टाकायच्या क्रिया असतात त्या करतो, सगळं करतो तो. खातोही, खातो मग संत कसा. महावीर 360 दिवस खाल्ले नाही ना, जैन साधू तो, हां असं नाही आहे. आहाराते न तोडी, कोण म्हणलं तोडा. बहुसाल बोलो नये, अबोलपण कामा नये. वा, रामदासांनी ते सुंदर सांगितलंय. बहुसाल बोलो नये, अति बड बड बड, बस ऐक,
तो बोर झालेला आहे ना, नाही त्याला बांधून टाकतात. ऐक म्हणलं ना तुला, दुसरं कोणी सापडत नाही. बहुसाल बोलो नये अबोलपण कामा नाही, मी बोलणारच नाही, ते नाही कामाला. अवसरोचित बोलणं नाही याला म्हणतात. बहुतान्न खावो नये उपवास खोटा. रामदास. आम्हाला 7 वार असतात, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. काय कामाचं उपवास खोटा. ज्ञानेश्वरी आणि दासबोधामध्ये काय फरक आहे? तो झोपेच्या वेळेस सुखाने झोप घेतो. लक्षात घ्या, झोपेच्या वेळेस 5 मिनिटात झोप आली पाहिजे. अनुसंधान तुमचं परफेक्ट असेल तर. पोट 2 वेळेस झोप येत नसते, एक उपवासाच्या वेळेस, 3-4 वेळेस येत नाही. खरं म्हणजे कारण तुम्ही शोधायला पाहिजे. मी सांगावं ही चूक आहे. सांगावं का? अति आहार ज्या दिवशी केला, श्वासांचे कोठे ज्यावेळेस जास्त बाहेर येतात त्यावेळेसही झोप येत नाही. नंबर 2, लॅट्रिन साफ जर झाली नाही त्या दिवशी झोप येत नाही. नंबर 3, मेंटल टेन्शन ज्या दिवशी वाढलं त्यावेळी श्वासांचे कोठे खाली जातात त्यावेळेसही झोप येत नाही. नंबर 4, अनुसंधानात म्हणजे विचारांचं काहूर असेल, अनुसंधान नसेल आणि विचारांचं सारखं काहूर असेल चिंतनाचं, तरी झोप येत नाही. आणि नवीन कारण पंखा नसेल तरी येत नाही, डास असतील तरी येत नाही. कोणी म्हणले हे तर सांगितलेच नाहीत. नवीन कारण पुष्कळ आहेत. पाच मिनिटात झोप लागली पाहिजे. महात्मा गांधी कोणी बोलता बोलता म्हणायचे जरा 10 मिनिट झोपतो, आणि 10च मिनिट झोपायचे, 1च मिनिटानंतर घोरू लागायचे आणि 10 मिनिटांनी लगेच उठायचे. किती शांत असेल, झोपच येत नाही. आपुलेणी इच्छा वसे तोही गा चालता दिसे, पैसकल कर्म ऐसे रहाटे किर. अरे तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असलेला दिसतो, तसेच तो ज्या ज्या वेळी जी जी आवश्यक कर्मे करायची असतात ती अचूक करीत असतो. लक्षात घ्या, कर्म करत नाही असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. संतांनी काम करू नये फक्त आपलं प्रवचन करावीत कुठेही म्हटलेलं नाही आहे. संन्याशानी तो आपलं काम करीत असतो, व्यवहार करत असतो, चालत असतो, बोलत असतो, खात असतो, सगळं करत असतो, पण त्याचा एक सिक्वेन्स आहे. आणि अचूक कर्म करतो, इच्छेप्रमाणे चालताना दिसतो. चालतो, बोलतो, सगळं करतो, खातो, पितो, आणि पण अचूक कर्म करतो. दूध उतू गेलं, काय करावा? आम्ही की नाही राधेच्या चिंतनात होतो आणि त्याच वेळी दूध उतू गेलं नाही, अजून क्रिया करतायत, साधली नाही, सहज झालं नाही. एका वेळेस 4 कामं. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक विषयाला वाटलं पाहिजे हा माझ्याजवळ आहे, आणि प्रभूलाही वाटलं पाहिजे हा माझ्याजवळ आहे. अखंड